तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरू आहे विशेष कार्यक्रम झिरोवर। मंडळी, पाण्यावर काठी मारली ना तर पाणी वेगळं होतं असं म्हणतात, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि त्यांच्या कुटुंबात कधी फूट पडेल असं कधी महाराष्ट्राला वाटलं नव्हतं। पण शरद पवारांच्या सख्या पुतण्याच्या म्हणजे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली। विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीतून अजितदादा ते थेट सत्ताधारी महायुतीत जाऊन बसले। त्यामुळे राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, पण राज्यातल्या राजकारणानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि मग त्या फुटीनं पवार कुटुंबही दुभंगलं। आधी लोकसभा आणि मग विधानसभा निवडणुकीनं पवार कुटुंबियांमधला दुरावा आणखी वाढला। त्यांची दिवाळीही वेगवेगळी साजरी झाली, पण आता शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांची काल दिल्लीत भेट घेतली आणि पवार कुटुंबियांच्या मनात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनातही त्या दोघांनी पुन्हा एकत्र यावं अशी भावना निर्माण झाली आहे। कारण अजितदादांनी थोरल्या काकांची घेतलेली ही भेट पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार या दोन्ही प्रवाहांना एकत्र आणणारा ठरला होता। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या आई आणि अजित पवारांच्या वहिनी सुनंदा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। पवार साहेब आणि अजितदादांनी कुटुंब म्हणून एकत्र यावं ही भावना बोलून दाखवताना सुनंदाताईंनी राजकारणावर थेट भाष्य करणं टाळलंय, पण कार्यकर्त्यांच्या भावना जपायला हव्यात असा उल्लेख त्यांनी केला। पाहूयात ते नेमकं काय म्हणाले। शेवटी कार्यकर्ता महत्त्वाचा असतो राजकारण करताना, आणि त्याच्या भावना जाणून घेणं आणि त्याचं ऐकून घेणं ही सुद्धा राज्यकर्त्याची जबाबदारी असते। त्यामुळे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्या बरोबर आहेत, कारण विखुरलेला राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये। त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत। 60 वर्ष ज्या माणसाने राजकारणात काढलेली आहेत, ज्याला तुम्ही चाणक्य म्हणता राजकारणातले, शेवटी त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे त्यांच्या पत्नीलाही कळत नाही। त्यामुळे आम्हाला काय कळणार, हा सगळ्यात मोठं गूढ आहे पवार साहेब म्हणजे। त्यामुळे निर्णय जो घेतील ते साहेबच घेतील आणि दादा घेतील, त्यामुळे तिथं माझं काही हे नाही मत। केव्हाही हे फुटलेलं जे कुटुंब आहे, गेले कितीतरी पिढ्या आम्ही एकत्र नांदतोय पवार कुटुंब। आम्ही सगळ्या सुखदुःखामध्ये, सगळ्या अडचणींमध्ये आम्ही एकजीव होतो आणि अडचणीमध्ये होतो। जो जरी प्रत्यक्ष स्वतंत्रपणे इंडस्ट्री असेल, सामाजिक क्षेत्र असेल, आम्ही स्वतंत्रपणे काम करतो, पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं। ती कुटुंबाची ताकद होती, ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं, तसं मलाही वाटतं। सुनंदा पवारांच्या या बोलण्यामधून अनेक अर्थ निघू शकतात आणि त्याला पार्श्वभूमी देखील आहे ती दिल्लीतील हाय व्होल्टेज भेटीची, आणि त्याच सगळ्या घडामोडींवर होता आपला आजचा दुसरा प्रश्न, आणि तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा दुसरा प्रश्न, बारामती ते दिल्ली राजकीय घडामोडींना वेग, दोन्ही पवार एकत्र येतील असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही त्या प्रश्नावर आपल्याला दिलेले आहेत। मंडळी, सुनंदा पवार बोलल्या आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसादही उमटू लागले। तोच संध्याकाळी आमदार रोहित पवार माध्यमांसमोर आले आणि त्यांनी आपल्या आईच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली। आई राजकीय नाही आहे, आई सामाजिक आहे। सामाजिक दृष्टिकोनातून तिने आत्तापर्यंत काम केलेलं आहे। तिचं मन फार साफ आहे, मनामध्ये आणि ध्यानामध्ये कुठेही राजकारण नाही। प्रामाणिक पद्धतीने त्या ठिकाणी व्यक्तिगत तिथं तिचं मन व्यक्त केलं, आणि तसं बघितलं तर भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा आणि कुटुंब एक असणं हे महत्त्वाचं आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला, देशाला त्या ठिकाणी माहीत आहे। कारण का आपण सर्वजण भारतीय संस्कृती समजून काम करणारे लोक आहोत, भारतीय संस्कृतीला मान सन्मान देणारे लोक आहोत, आणि आपल्या संस्कृतीमध्ये कुटुंब एक राहणं हे फार महत्त्वाचं आहे, आणि त्याच दृष्टिकोनातून आईली ते वक्तव्य केलं असावं असं आपल्याला म्हणावं लागेल। पवारांची सगळ्यात मोठी सून आहे माझी आई, आणि त्या दृष्टिकोनातून कुटुंब एकत्रित राहावं अशी तिची भावना असावी, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते वक्तव्य भावनिक होऊन ते केलं असावं असं मला वाटतं। आणि व्यक्तिगत तुम्ही मला सुद्धा जर विचारलं कुटुंब म्हणून, मी राजकारण म्हणून नाही, तर 38 वर्ष 39 वर्षाचं माझं वय आहे, त्याच्यामध्ये 37 वर्ष मी सर्व कुटुंब एकत्रित बघितलेलं आहे। त्यामुळे कुटुंब म्हणून तुम्ही बोललात तर एकत्र असणं हे नक्कीच चांगलं आहे,
पण शेवटी कुटुंब आणि राजकारण ह्या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या. आपल्या आईने केलेलं वक्तव्य हे केवळ भावनेच्या भरात किंवा भावनिक असल्याचं सांगत रोहित पवारांनीही कुटुंब एक व्हावं अशी इच्छाच व्यक्त केली आणि त्यांच्याच पक्षाविषयी आणखी एक बातमी समोर आली आहे, तीही दिल्लीतून. मंडळी, एकनाथ शिंदेनी 2022 साली शिवसेनेत केलेलं ऐतिहासिक बंड आणि त्यानंतर अजित पवारांनी 2023 साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेलं बंड, या दोन घटनांनी महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालंय. आता 2024 सालाच्या अखेरच्या दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिल्लीतल्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्योगपती गौतम अदानींच्या घरी हे दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकमेकांना भेटल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या दोन मतप्रवाह आहेत. त्यापैकी एक मतप्रवाह असा आहे की भाजप सोबत जाऊन सत्तेत बसावं, पण दुसऱ्या गटाला वाटतं की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच सत्तेत जावं. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधली हे दोन मतप्रवाह आणि भाजपच्या केंद्रातील नेतृत्वासोबत दिल्लीत झालेली भेट पाहता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही स्वतंत्ररित्या भाजपसोबत जाण्यास अनुकूल असल्याची सूत्रांची माहिती आहे. बरं, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासंदर्भातली गोष्ट इथंच थांबत नाही, कारण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही खळबळजनक दावा केलाय. केंद्रात मंत्रिपद मिळवण्यासाठी भाजपनं अजित पवारांना टार्गेट दिल्याचं त्यांनी म्हटलंय. अजित पवारांनी शरद पवारांचे 5 खासदार फोडावेत आणि केंद्रात मंत्रिपद मिळवावं अशी भाजपची त्यांना ऑफर असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले, तुम्ही पवार साहेबांचे 5 खासदार फोडून घेऊन या किंवा तुमचा 6चा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ. यासाठी पवार साहेबांच्या पक्षाचे पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार, वयाच्या 84व्या वर्षी जीवाचं रान करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडतायत. फुटणाऱ्याला लाज वाटली पाहिजे, कोणी असतील. काल सगळे खासदार मी पवार साहेबांच्या बंगल्यावर पाहिले, मी स्वतः पाहिले. काही लोकांनी अजूनही लाज शिल्लक ठेवल्याचं मला त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे. शरद पवारांसारखा एक महान नेता या महाराष्ट्रामध्ये आहे. बाळासाहेब ठाकरेंनंतर आम्ही त्यांच्याकडे पाहतो. जे कोणी असा विचार करत असतील तर ते पवार साहेबांशी बेईमानी करत नसून ते महाराष्ट्राशी बेईमानी करतात असं मी समजतो. मंडळी, तुम्ही ऐकलं संजय राऊत काय बोलले. पण संजय राऊत जेव्हा बोलतात ना, तेव्हा पलटवार होतोच आणि अगदी तसंच झालं. राऊतांनी ज्या दोन पक्षांची नावं आपल्या वक्तव्यामध्ये घेतली ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप. त्याच दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी संजय राऊतांवर पलटवार केलाय. पाहूयात काय बोललेत. आमचं केंद्रीय मंत्रिमंडळातील स्थान निश्चित आहे. आज ना उद्या ते आम्हाला भेटणार आहे. त्यांच्या कुणाच्या येण्यानं आणि कुणाच्या न येण्यानं ते थांबणार नाही. नवीन भाकीतं करून स्वतःच तोंडावर पडण्याचा एक नवा विश्वविक्रम या महाराष्ट्रामध्ये करतील, हा विश्वाससुद्धा आम्हाला त्याने रोज करत असलेल्या भाकितावर आहे. तुम्हाला मी म्हटलं ना, झूट बोल पण नीट बोल आणि रेटून बोल, ही संजय राऊतांची सवय आहे. ज्या माणसाच्या पाठीचा कणाच मोडलेला आहे त्या माणसाला जास्त महत्त्व देऊन त्याचं ऐकण्याचं काही कारण नाही. भारतीय जनता पार्टी देशामध्ये सक्षम आहे, राज्यामध्ये सक्षम आहे. त्यामुळे मला वाटतं की आम्हाला कुठलंही लोटस ऑपरेशन करण्याची गरज नाही. संजय राऊत हे नेहमीच तुम्हाला माहीत आहे त्यांच्या सवयीनुसार ते अकलेचे दिवाळे किंवा दिवे लावत असतात. असंच त्यांनी अक्कलचा दिवा आजही पाजळला. म्हणून आम्ही म्हटलं की त्यांना महायुतीचा प्रचारक म्हणून आम्ही नेमलं आहे. किती खासदार फुटून जातील, काय जातील, हे त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामागची त्यांची अस्वस्थता समजून घ्या. तर त्यांची राज्यसभेचा चान्स पण गेलेला आहे, ते पण थोडे बॅकफुटवर आहेत. त्याच्यामुळे त्यांची अस्वस्थता आहे आणि त्यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे अकलेचे दिवाळे निघाल्यानंतर अकलेचे तारे तोडणे, अशा प्रकारचं ते वक्तव्य आहे. आणि हे सारे आरोप प्रत्यारोप ऐकल्यानंतर मंडळी आता वेळ झाली आहे आपल्या दुसऱ्या प्रश्नावर तुम्ही सोशल मीडियावर दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न होता, बारामती ते दिल्ली राजकीय घडामोडींना वेग, दोन्ही पवार एकत्र येतील असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते आणि त्याच्यावरचा कौल
बघायचं आपल्याला, पण प्रतिक्रिया आपण बघूया. एक्सवर अभिजित म्हणतात अजिबात नाही, दादांना एक चांगला पर्याय मिळाला आहे पुढे जाण्याचा, ते परत मागे फिरणार नाही. बाबासाहेब राक्षे म्हणतात एक्सवर होय, ते भविष्यात एकत्र येऊ शकतात. लोकसभेप्रमाणे जर विधानसभेला जर शरद पवारांचे जास्त आमदार निवडून आले असते तर त्या सर्व आमदारांचा निश्चितच एक चांगला दबाव गट झाला असता, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे दोन्ही पवार एकत्र येऊ शकतात. यूट्यूबवर विकास पंडित म्हणतात कधी वेगळे नव्हतेच ते, त्यामुळे एकत्र येण्याचा प्रश्नच नाही. यूट्यूबवरच मोहित नाईक म्हणतात सत्तेशिवाय पवार साहेब राहू शकत नाहीत. फेसबुकवर श्याम ठाणेदार म्हणतात कटेंगे तो बटेंगे, हे अजित पवारांना लोकसभेत तर शरद पवारांना विधानसभेत समजले, म्हणून ते आता एक है तो सेफ आहे म्हणत एकत्र येतील. फेसबुकवर उल्हास राऊत म्हणतात खरं पाहिलं तर राष्ट्रवादीचा भाजपबरोबर युती करण्याचा प्रयत्न 2014 पासून चालू आहे, पण काही कारणांनी ते होऊ शकलं नाही. अजित पवार गटाची लोकसभेतील अवस्था आणि शरद पवार गटाची विधानसभेतील अवस्था पाहता आता हे शक्य होईल असं वाटतं. दोन्ही गटांना सत्तेची फळं चाखायला मिळतील. इंस्टाग्रामवर गौतम माने म्हणतात पवार आणि शिंदे दोघांनी त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा, म्हणजे वन नेशन वन पार्टीच्या दिशेनं पाऊल. आणि 0 ओव्हरच्या दुसऱ्या प्रश्नावर आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया, किंबहुना निवडक प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे त्या प्रश्नावरचा कौल पाहण्याची. पाहूयात पोल सेंटरला. आधी पाहूयात की आपला दुसरा प्रश्न काय होता. बारामती ते दिल्ली राजकीय घडामोडींना वेग, दोन्ही पवार एकत्र येतील असं वाटतं का? यूट्यूबवर एकूण मतं आली आहेत 25,000, होय असं म्हणतायत 72% मंडळी आणि 28% म्हणतायत नाही. एक्सवर त्याच प्रश्नावरचा कौल आपण पाहतोय. 51% म्हणतायत होय, 49% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल एकूण मतं आली आहेत 2000. 81% म्हणतायत होय, दोन्ही पवार एकत्र येतील, पण 19% म्हणतायत नाही. फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 75% म्हणतायत होय, दोन्ही पवार एकत्र येतील आणि 25% म्हणतायत नाही. मंडळी, शरद पवार आणि अजित पवार हे केवळ कुटुंब म्हणून नव्हे तर पक्ष म्हणूनही एकत्र येतील अशी सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आणि त्यातच जर शरद पवारांनी भाजपला साथ देणं ही दोघांसाठी विन विन सिच्युएशन ठरणार आहे. पवारांच्या 7 खासदारांमुळे भाजपचं चंद्रबाबू आणि नितीश कुमारांवरचं अवलंबित्व हे कमी होणार आहे. तर अडचणीत असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांच्या मार्गातील चौकशीचा ससेमिरा दूर होणं, खासदारांना निधी मिळण्यातले अडथळे दूर होणं आणि विधानसभेच्या पराभवाची भरपाई ही केंद्रातील काही आकर्षक मंत्रिपदांनी होणं, असा तिहेरी फायदा पवारांना होण्याची शक्यता आहे. आजवर भाजपसोबत जाण्याच्या वेशीपर्यंत जाऊन परतलेले शरद पवार यावेळी ही वेस पार करणार का, याचीच आता उत्सुकता आहे. मंडळी, याच बातमीसह आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर बातमी आहे पुष्पाची, म्हणजे अल्लू अर्जुनची. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.